नमस्कार मित्रांनो, मी भरत नागरे एम-पी-एस-सी मिरर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण इडियम्स आणि फ्रेजमधलं थर्ड सेशन बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण परीक्षेला आलेल्या त्यासोबतच ज्या परीक्षा विमुख आहे अशा आपण फ्रेज आणि इडियम्स बघणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिले बघा मग. तर काय ब्रिंग टू बॅक. तर ब्रिंग टू बॅक ही एक्साइज 2017च्या पेपरला सुद्धा आलेली होती मित्रांनो. तर ब्रिंग टू बॅक म्हणजे काय? टू पनिश समवन किंवा टू स्कोल्ड करणे म्हणजे काय? एखाद्याला शिक्षा करणे किंवा एखाद्याच्या वाईट कृत्याबद्दल त्याची खरडपट्टी काढणे त्याला म्हणतो आपण ब्रिंग टू बॅक, शिक्षा करणे. ओके. तर एक एक्झाम्पल जर म्हटलं तर एखाद्या अधिकाऱ्यानं किंवा कोणत्याही व्यक्तीनं जर त्याच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याला त्याची शिक्षा मिळते, बरोबर का? म्हणजे बघा, द मॅनेजर वॉज ब्रॉट टू बुक फॉर हिज निग्लेक्ट ऑफ ड्युटी. निग्लेक्ट ऑफ ड्युटी. ओके. म्हणजे त्यानं जर त्याच्यात दुर्लक्ष केलं तर त्याला त्याची शिक्षा भेटणार. म्हणजेच काय? ब्रिंग टू बॅक म्हणजे काय? शिक्षा करणे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूया. हॅव वन्स फिंगर इन द टील. हॅव वन्स फिंगर इन द टील एसट्या 2016च्या मेन्सला आलेलं आहे. हॅव वन्स फिंगर इन द टील म्हणजे काय? टू स्टील मनी फ्रॉम द प्लेस वेअर वन वर्क्स. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणून जर पैसे चोरले तर त्याला म्हणतात हॅव वन्स फिंगर इन द टील. ओके. टू स्टील मनी फ्रॉम द प्लेस वेअर वन वर्क्स म्हणजे एखादी फॅमिली आणि त्याच्या शेजारच्या व्यक्तीनं जर एखादी गाडी आणली, फोर व्हीलर जर गाडी आणली, महागडी नाही का, आणि तो व्यक्ती सोन्याच्या दुकानावर काम करत आहे समजा आणि त्यानं जर गाडी आणलेली तर त्याच्या शेजारचे लोक लोक काय म्हणतात की हा गाडी कसं काय आणू शकला नाही का, त्याचं उत्पन्न तर खूप कमी आहे परंतु तो गाडी आणू शकला नाही का, म्हणजे त्याचं नाम समजा जॉन आहे तर मग काय म्हणतात शेजारचे जण, जॉन कुडंट अफोर्ड दॅट कार ऑन हिज सॅलरी, ही मस्ट हॅव हिज हँड इन द टील. म्हणजे काय, तो त्याच्या सॅलरीवर एवढी गाडी आणू शकत नाही, त्यानं नक्कीच जिथं तो काम करतो त्यातून त्यानं पैसे मारले असेल किंवा चोरले असेल, बरोबर का? म्हणजे काय, हॅव वन्स फिंगर इन द टील म्हणजे टू स्टील मनी फ्रॉम द प्लेस वेअर वन वर्क्स. ओके. नेक्स्ट. तर फिंगरबद्दल जर एक मिनिट, फिंगरबद्दलच्या अजून दोन फ्रेज बघूया आपण. अ फिंगर इन एव्हरीफाय. अ फिंगर इन एव्हरीफाय म्हणजे काय? टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग. टू हॅव इंटरेस्ट इन एव्हरीथिंग म्हणजे काय? अ फिंगर इन एव्हरीफाय. आणि जर म्हटलं आपल्याला कीप वन्स फिंगर क्रॉस म्हणजे काय? होप्स फॉर गुड लक. आपण बघितलं असं की एखाद्याचा पेपर आहे तर मग आपण म्हणतो त्याला बेस्ट ऑफ लक आणि समोर एक इमोजी पाठवत असतो, त्यामध्ये काय असतं, आपले फिंगर क्रॉस दाखवले असतात. म्हणजे काय, आपण त्याच्यासाठी होप्स करतो की गुड लकसाठी नाही का, की चांगलं घडेल बुवा नाही का. म्हणजे काय, कीप वन्स फिंगर क्रॉस म्हणजे होप्स फॉर गुड लक. त्यानंतर नेक्स्ट मग आता ब्लो हॉट अँड कोल्ड, त्यालाच आपण म्हणतो रन हॉट अँड कोल्ड. म्हणजे काय, तर ब्लो हॉट अँड कोल्ड किंवा रन हॉट अँड कोल्ड म्हणजे टू चेंज मूड फ्रिक्वेंटली अबाउट समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपला विचार वारंवार बदलणे किंवा विचार सतत बदलत असणे, आपण त्याला म्हणतो ब्लो हॉट अँड कोल्ड. टू चेंज मूड फ्रिक्वेंटली अबाउट समथिंग. तर आय कांट बी अ फ्रेंड विथ अ मॅन हू ब्लो हॉट अँड कोल्ड विथ द सेम ब्रीथ. म्हणजे एखादा व्यक्ती त्याचे विचार जर बदलत असेल तर आपण त्यासोबत लवकर फ्रेंड होणं चुकीचं आहे नाही का, म्हणजे आपण होऊ शकत नाही असं म्हणता येईल. किंवा तर ब्लो रन हॉट अँड कोल्ड म्हणजे काय? टू चेंज मूड फ्रिक्वेंटली अबाउट समथिंग. त्यानंतर नेक्स्ट गिव नो क्वार्टर. गिव नो क्वार्टर म्हणजे काय? नो पिटी किंवा नो मर्सी, त्याला म्हणतो दया न दाखवणं, बरोबर का? गिव नो क्वार्टर म्हणजे काय? नो पिटी किंवा नो मर्सी म्हणजे दया न दाखवणं. आता आपण बघितलं असेल की जी 2020ला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती त्यामधले जे काकासाहेब पवार होते तर त्यांचेच दोन मल्ल म्हणजे कोणते, एक हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके, बरोबर. तर हे दोघं एकमेकाविरुद्ध फायनल मॅचमध्ये लढत होते, बरोबर ना. तर त्यामध्ये त्यांनी फायनल मॅच असताना एकमेकावर दया दाखवली का? नाही. तर ते त्यांचे बेस्ट दोघे पण खेळले होते. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, इव्हन दो दे वेअर क्लोज फ्रेंड दे गेव नो क्वार्टर टू इच अदर इन द फायनल मॅच. आणि त्यामध्ये मग हर्षवर्धन सदगीर हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली 2020. ओके. गेव नो क्वार्टर म्हणजे काय? मग नो पिटी किंवा नो मर्सी म्हणजेच काय? दया न दाखवणे. त्यानंतर नेक्स्ट टू टर्न अ डिफ इयर. टू टर्न अ डिफ इयर म्हणजे काय? टू पे नो हीड किंवा टू इग्नोर करणं. म्हणजेच आपण त्या म्हणतो टू निग्लेक्ट समवन किंवा सेट असाइड. सेट असाइड ही फ्रेझल वर्ड पण त्यासाठी फ्रेझल वर्ड. सेट असाइड म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. डोंट टू टर्न अ डिफ इयर, टू पे नो हीड किंवा टू इग्नोर म्हणजे एखाद्याचा निग्लेक्ट करणे एखाद्याला, किंवा आपण त्याला बाजू करणं, दुर्लक्ष करणं एखाद्या गोष्टीवर. म्हणजे बघा, आपल्या बरेच जण सल्ला देत असतात स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात असताना, परंतु जे आपल्यासाठी नेहमी चांगला विचार करतात त्यांचा सल्ला ऐकणं पण महत्त्वाचं असतं. म्हणजे जसं की आपलं फॅमिली म्हणा नाही का, त्यांचा सल्ला ऐकणं पण नेहमी महत्त्वाचं असतं. म्हणजे डोंट
टर्न अ डिफ इयर ॲट लिस्ट टू द ॲडवाइसेस ऑफ दोज हू विश यू वेल. म्हणजे आपल्यासाठी जे चांगल्या नेहमी सदिच्छा बाळगतात तर त्यांची आपण आज्ञा पाळली पाहिजे, त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. हो. तर टू टर्न अ डिफ इयर म्हणजे काय, टू इग्नोर किंवा सेट असाइड. सॉरी, टू टर्न अ डिफ इयर म्हणजे काय मग, तर टू इग्नोर. ओके, म्हणजे दुर्लक्ष करणे. त्यानंतर नेक्स्ट, टू स्ट्रेन एव्हरी नर्व. टू स्ट्रेन एव्हरी नर्व म्हणजे काय, की त्यासाठी आपण खूप प्रयत्न करणे एखाद्या गोष्टीसाठी, त्यालाच आपण म्हणतो टू स्ट्रेन एव्हरी नर्व. म्हणजे काय, टू ट्राय व्हेरी हार्ड, किंवा आपण म्हणतो काय, खूप प्रयत्न करणे. जसं की स्पर्धा परीक्षा आहे, त्यामध्ये आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात, त्यावेळेसच आपल्याला यश मिळतं किंवा आपल्याला मनासारखी पोस्ट मिळते, बरोबर का. म्हणजे वी हॅव टू स्ट्रेन एव्हरी नर्व टू गेट अ पोस्ट दॅट वी वांट. ओके, टू स्ट्रेन एव्हरी नर्व म्हणजे काय मग, टू ट्राय व्हेरी हार्ड. त्यानंतर नेक्स्ट, वाईल्ड गुड चेस. वाईल्ड गुड चेस म्हणजे काय, तर वाईल्ड गुड चेस म्हणजे हा फुटाईट परस्यूट किंवा फ्रुटलेस एफर्ट, आपण त्यालाच म्हणतो काय, निष्फळ असे प्रयत्न. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो परंतु त्याला फळ भेटत नाही, नाही का, तर त्यालाच म्हणतात वाईल्ड गुड चेस. म्हणजे अ फुटाईल परस्यूट किंवा फ्रुटलेस एफर्ट, युजलेस एफर्ट म्हणतो आपण त्याला. तर आपल्याला बरोबर आहे, म्हणजे आपल्या ज्या आसपासचे व्यक्ती असतात किंवा आपले हितचिंतक म्हणा, म्हणजे इथं म्हणायचं तर काय, तर ते काय म्हणत असतात आपल्याला, किती वेळचा अभ्यास करते, यातून काही म्हणजे सार्थक होणार आहे का तुला, किंवा तुला पोस्ट भेटणार आहे का, निष्फळ प्रयत्न करते असं वाटत तर नाही तुला, एवढा वेळ लागायचा तुला तर, असे आपल्याबद्दल काही जण शाशंकता दाखवत असतात. म्हणजेच काय, तर एक्झाम्पल म्हणायचं तर काय, मेनी ऑफ अवर वेल विशर फील्स व्हॉट वी आर डुईंग इज अ वाईल्ड गुड चेस. म्हणजे आपण त्यांना असं वाटतो की आपण निष्फळ प्रयत्न करते, आपल्याला यातून काही भेटतं का नाही, नाही का, परंतु आपण जर चांगला प्रयत्न केला, योग्य परीक्षेमुळे जर अभ्यास केला, तर आपल्याला सक्सेस नक्की भेटणार. ओके, मग वाईल्ड गुड चेस म्हणजे काय, वाईल्ड गुड चेस म्हणजे फ्रुटलेस एफर्ट, किंवा आपण त्याला म्हणतो अ फुटाईल परस्यूट. ओके, त्यानंतर नेक्स्ट, कीप अब्रिस्ट ऑफ. कीप अब्रिस्ट ऑफ म्हणजे काय, टू कीप वन सेल्फ इन्फॉर्म, त्यालाच म्हणतो आपण एखाद्या गोष्टीबद्दल माहिती ठेवणे, त्याला म्हणतो असतो आपण टू कीप अब्रिस्ट ऑफ. म्हणजे काय, एखाद्याबद्दल माहिती ठेवायची. टू कीप वन सेल्फ इन्फॉर्म म्हणजे आपण न्यूजपेपर वाचत असतो का, कारण की आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती असली पाहिजे, काय घडते काय नाही जगामध्ये, नाही का. म्हणजे वी मस्ट ऑलवेज बीन अब्रिस्ट ऑफ व्हॉट इज गोईंग ऑन ऑल बाय रिडिंग द न्यूजपेपर. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती ठेवायची असेल, त्यासाठी आपण नेहमी पेपर वाचला पाहिजे. कीप एब्रिस्ट ऑफ म्हणजे काय, टू कीप वन सेल्फ इन्फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट, टू बी ऑन द वेन. टू बी ऑन द वेन म्हणजे काय, टू बी ऑन द वेन म्हणजे टू बी ऑन द डिक्लाइन. म्हणजेच आपण त्याला म्हणतो की एखादी गोष्टीबद्दल कमी होणे किंवा नाहीसा होणे किंवा नष्ट होणे म्हणतो आपण त्याला. टू बी ऑन द वेन म्हणजे काय, नाहीसा होणे किंवा नष्ट होणे. टू बी ऑन द वेन, टू बी ऑन द डिव्हाइस. ओके, त्यानंतर त्याचं एक्झाम्पल म्हटलं तर बघा, की सध्याचं युग आता कसं आहे, आपण लॅपटॉप यूज करते, पहिल्यांदा जे आपण कॉम्प्युटर यूज करायचो तर ते कमी होते, बरोबर का, कमी होते किंवा नाहीच होते, आता ते टेबल कॉम्प्युटर ते, नाही का. म्हणजे काय, दिस इज अन एरा ऑफ लॅपटॉप्स, द यूज ऑफ टेबल कॉम्प्युटर इज ऑन द वेन. म्हणजे काय, तर ते नाहीच होते किंवा आता ते काय होते, त्याचं प्रमाण कमी होते वापरणं, बरोबर का, लयास जाते असं आपल्याला म्हणता येतं. टू बी ऑन द वेन म्हणजे काय, टू बी ऑन द डिक्लाइन किंवा लयास जाणे असं पण आपण म्हणू शकतो. तर इथं जर बघायचं म्हटलं तर सध्याचं एक्झाम्पल बघा, जसं इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी, नाही का, तर इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचा 2014 नंतर काही त्यांचा प्रभाव कमी होते. म्हणजे काय, इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी इन्फ्लुएन्स इज ऑन द वेन नावडेज. त्यांचा काय, प्रभाव कमी होते. इन्फ्लुएन्स म्हणजे काय, प्रभाव, शक्ती आपण म्हणू शकतो त्याला. तर याचे होमोनिम्स बघूया. म्हणजे कसं, उच्चार सारखाच आहे परंतु अर्थ वेगवेगळे. याच्यावर पेपरला प्रश्न सुद्धा आलेला आहे. ओके, VAIN म्हणलं तर काय, फेन. फेन म्हणजे इथं दोन अर्थ आहे. तर दोन अर्थ कोणते असतात बघा, एक असतं प्राईड किंवा कन्सिट, म्हणजेच काय, ग्रविष्ठ म्हणतो आपण त्याला. आणि दुसरा अर्थ आहे काय, दुसरा अर्थ आहे फुटाईल किंवा वर्थलेस, तर निष्फळ, युजलेस म्हणतो आपण त्याला, नाही का. तर असे दोन अर्थ आहे फेनचे. VAIN, एक म्हणजे काय, प्राईड, आणि दुसरा म्हणजे काय, वर्थलेस किंवा निष्फळ म्हणतो आपण त्याला. आणि VANE म्हणजे काय, फेन, तर इथे त्याचा अर्थ वेदरकॉक म्हणजे वाऱ्याची दिशा दाखवणारं यंत्र, त्याला आपण म्हणतो फेन. त्यानंतर नेक्स्ट, VEIN, तर VEIN आपल्याला सर्वांना माहिती म्हणजे काय, रक्तवाहिन्या, म्हणजेच काय, व्हेसल्स दॅट कॅरी ब्लड, फेन म्हणतो आपण त्याला. आणि इथलं जे इडियम्स मधलं होतं वेन, तर ते काय, WANE, वेन. त्याचा अर्थ काय, डिक्लाइन किंवा डिक्रीज होणं किंवा नष्ट होणं, बरोबर का. जसं की इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टीचा आता इन्फ्लुएन्स कमी होते. ओके, म्हणजे काय, डिक्लाइन होते. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघूया मग, फ्रॉम हँड टू माउथ.
फ्रॉम हँड टू माउथ म्हणजे काय, हॅविंग ओनली जस्ट इनफ मनी टू लिव्ह. ओके, म्हणजे फक्त दररोज जेमतेम खावयास मिळणं एवढं कमवणं, नाही का, त्याला आपण म्हणतो फ्रॉम हँड टू माउथ. म्हणजे खूप त्याची परिस्थिती बिकट आहे. किंवा तर आपण जर बघितलं असं स्वातंत्र्याला जवळपास आता 75 वर्ष झाले, म्हणजे अमृत महोत्सव साजरा करते आपण. परंतु अजूनही काही असे कुटुंब आहे की त्यांना दररोजचं खायला सुद्धा मिळत नाही, किंवा ते कसं बसं तरी खायला मिळतात, म्हणजे दररोजचं, नाही का. सेविंग तर हा दूरचा भाग राहिला, परंतु त्यांना खायचं पण मिळत नाही लवकर. म्हणजे त्याला आपण म्हणतो फ्रॉम हँड टू माउथ. म्हणजे काय, हॅविंग ओनली जस्ट इनफ मनी टू लिव्ह. एक्झाम्पल म्हटलं तर बघा, इव्हन 75 इयर्स आफ्टर इंडिपेंडन्स मोस्ट इंडियन्स आर स्टील लिव्हिंग फ्रॉम हँड टू माउथ. म्हणजे त्यांना अजूनही खायला भेटत नाही. किंवा आपण म्हणतो मराठीमधून काय आहे, त्याची एक म्हणी, हातातोंडाची गाठ पडणे. म्हणजे काय, तर त्याला खायला सुद्धा मिळणं नाही दररोज कसं तरी. त्यानंतर नेक्स्ट, बिटवीन द सिला अँड कॅरॅब्डस. बिटवीन द सिला अँड कॅरॅब्डस, तर त्याचाच म्हणजे 2-3 म्हणी आहे, त्याचा अर्थ सेमच आहे. तर आपण त्या बघूया आता. बिटवीन स्केला अँड कॅरॅब्डस. त्यानंतर नेक्स्ट, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. आणि काय, बिटवीन टू फायर्स. तर या तिन्हींचा अर्थ काय, या तिन्ही इडियम्सचा अर्थ सेमच आहे. काय, बिटवीन टू अनप्लेझंट सिच्युएशन. आपण त्याला म्हणत असतो काय, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. म्हणजे इकडे आड तिकडे वीर. म्हणजे दोन काय, एखाद्या अडचणीत असणं, दोन समान अडचणीत असणं, नाही का, त्याला आपण म्हणतो बिटवीन द सिला अँड कॅरॅब्डस, किंवा बिटवीन द टू, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, किंवा बिटवीन द टू फायर्स. म्हणजे इकडे आड तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण होणं. जसं की आपण बघत असाल, एखादं काम कसं आहे, एखादी गोष्ट जर आईची ऐकली तर कसं असतं, पत्नीला राग येतो, किंवा पत्नीची ऐकली तर आईला राग येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये दोघांना खुश करणं आपल्याला पॉसिबल नाही होत, त्या पतिदेवला कोणतं नाही, पतिदेवला. तर तो एखाद्या गोष्टीतून कोणीतरी नाराज होतच असतं. म्हणजे त्यासाठी परिस्थिती कशी असते, परिस्थिती कशी असते, इकडे आड तिकडे वीर. म्हणजे तो दोघांनाही खुश करू शकत नाही, बरोबर का. म्हणजे आपण त्याला म्हणतो तो अडचणीत सापडत असतो दोन्हीकडून. त्यालाच आपण म्हणतो बिटवीन सिला अँड कॅरॅब्डस. म्हणजे काय, ट्राईंग टू प्लीज बोथ हिज मदर अँड हिज वाईफ पुट हिम बिटवीन सिला अँड कॅरॅब्डस. ओके, म्हणजे तो अडचणीत सापडलेला असतो, त्याला आपण म्हणतो बिटवीन द टू फायर्स, बिटवीन टू फायर्स. त्यानंतर नेक्स्ट, ऑल इन ऑल, किंवा त्यालाच आपण बघितलेले मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये अ बिग फिश म्हणतो आपण त्याला. ऑल इन ऑल म्हणजे काय, अ बिग फिश म्हणजे काय, मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. म्हणजे काय, तो पोजेसिंग ऑल ऑथॉरिटी, असा प्रमुख व्यक्ती, त्याच्याकडे सर्व जबाबदारी आहे, किंवा त्याच्याकडे मेन सत्ता त्याच्या हातात आहे. त्याला आपण म्हणतो ऑल इन ऑल. म्हणजे काय, अ बिग फिश किंवा मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. एक्झाम्पल जर म्हटलं असेल तर आपण बघूया सोनिया गांधी. तर सोनिया गांधी इज ऑल इन इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी. नो डिसिजन कॅन बी इम्प्लिमेंटेड विदाऊट हर अप्रुव्हल. त्यांच्या आपण म्हणता येईल की त्यांच्या परमिशनशिवाय कोणतीच गोष्ट इथं घडत नाही सोनिया गांधींच्या. म्हणजेच काय, सोनिया गांधी इज ऑल इन काँग्रेस पार्टी, त्या महत्त्वाच्या व्यक्ती. ओके, त्यानंतर नेक्स्ट, टू बिअर द ब्रंट ऑफ. टू बिअर द ब्रंट ऑफ म्हणजे काय, टू बिअर द मेन टू बिअर टू बिअर द मेन बर्डन ऑफ अ टास्क. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा परिणाम सहन करणं, परिणाम भोगणं, त्याला म्हणतो आपण टू बिअर द ब्रंट ऑफ. म्हणजेच काय, टू बिअर द मेन बर्डन ऑफ अ टास्क. जसं बघितलं असं आपण, बेरोजगारी एवढी निर्माण झालेली आणि त्यात हा कोरोनाची परिस्थिती आहे. तर तरुणांना या बेरोजगारीला सहन करावं लागत आहे, किंवा त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. त्यांना जॉब मिळत नाही, किंवा आपण बघत आहे इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, परंतु ते क्लास 3चे फॉर्म भरत आहे, किंवा त्या पोस्टवर सुद्धा समाधान मानवण्यास सध्या ती तयार झालेली. म्हणजेच काय, एवढी बेरोजगारी निर्माण झालेली. टू बिअर द ब्रंट ऑफ म्हणजे काय, टू बिअर द मेन बर्डन ऑफ अ टास्क. यंग पीपल आर बिअरिंग द ब्रंट ऑफ अनएम्प्लॉयमेंट, आपण असं म्हणू शकतो, बरोबर. त्यानंतर अ डार्क हॉर्स. अ डार्क हॉर्स म्हणजे काय, ॲन अनएक्सपेक्टेड विनर. म्हणजेच आपण म्हणतो अनपेक्षित विजेता. जसं की आपण बघितलं होतं प्रतिभाताई पाटील 2000 केव्हाचं इलेक्शन आहे, 2चं आय थिंक, 2चं नाही 7चं असावं, हां 7चं. तर 2007च्या इलेक्शनमध्ये त्यांचा एक प्रकारे अनपेक्षित विजेता ठरलं होतं त्या राष्ट्रपतीच्या इलेक्शनमध्ये, बरोबर का. कोणाला वाटलंही नव्हतं, नाही का. तर मग आपण काय म्हणू शकतो, मिसेस प्रतिभाताई पाटील प्रूव्ड टू बी अ डार्क हॉर्स ॲट द प्रेसिडेन्शियल इलेक्शन. म्हणजे त्या अनएक्सपेक्टेड विनर ठरल्या होत्या, त्यालाच आपण म्हणतो अ डार्क हॉर्स. त्यानंतर बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट म्हणजे काय, इनकन्सिस्टंट, किंवा त्याला आपण म्हणतो ॲट इरेग्युलर इंटरवल. म्हणजेच काय, इरेग्युलरली कधी कधी करणं गोष्ट, नाही का, त्याला आपण म्हणतो बाय फिट्स अँड स्टार्ट. तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला तसं
जमत नाही, म्हणजे तुम्ही इरेग्युलर अभ्यास करणं नाही का, तिथं तुम्हाला सातत्य गरजेचं आहे. इन्सिस्टंट म्हणजे काय, अविरत अभ्यास करणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक्झाम्पल काय, सक्सेस डिमांड इन्सिस्टंट हार्डवर्क. वर्किंग बाय फिट्स अँड स्टार्ट टेक डझंट टेक वन एनिवर. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी जर सक्सेस जर मिळवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. बरोबर का. म्हणजे काय, इन्सिस्टंट म्हणजे काय, मग अविरत प्रयत्न आपण म्हणतो त्याला, अनसिझिंग किंवा अनरिमिटिंग. ठीक आहे. बाय फिट्स अँड स्टार्ट म्हणजे काय, मग इनकन्सिस्टंट किंवा ॲट इरेग्युलर इंटरव्हल. म्हणजे काय, कधी कधी करणं एखादी गोष्ट, तर त्याला आपण म्हणतो बाय फिट्स अँड स्टार्ट. ओके. तर ठीक आहे, इथं आपण आज थांबूया. थँक्यू. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सोबतच मित्रांना शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू.